कुछ तो लोग कहेंगे हे जे आहे ते ओळखलेला माणूस म्हणजे नरेंद्र मोदी आणि म्हणून तो माणूस देशाचा विचार करतो. मी जी कृती करतोय त्यांनी देशाचं नुकसान होईल का, समाजाचं नुकसान होईल का, असा विचार करणारा माणूस जेव्हा देशाला कुठल्या समाजाला नेता म्हणून मिळतो त्या देशाचं भवितव्य उज्ज्वल असतं. पहलगामला काहीतरी घडेल त्याच्यानंतर मी विचार करीन असं नव्हतं. यासाठी जी सज्जता होती ती ती सज्जता ही 12 दिवसात होत नाही. हा, त्यासाठी गोष्टी एखाद्या ठराविक जागी ठेवणं आणि फायर करणं एवढ्यासाठी 12 दिवस लागले, पण तयारी 12 वर्ष चालू होती. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कोणत्याही कामाची वर्षपूर्ती ही खूप महत्त्वाची असते. म्हणजे एखाद्या कामाच्या ठिकाणची असेल किंवा व्यवसायाची असेल, अगदी त्याप्रमाणे सरकारच्या कामाची वर्षपूर्ती ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आज 9 जून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. खरं म्हणजे हे 1 वर्ष वेगळं करता येणार नाही, कारण गेल्या 11 वर्षातल्या कामाची किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयाची ही परिणिती आहे. पण तरी सुद्धा हा तिसरा कार्यकाळ काहीसा वेगळा आहे, कारण पहिल्या 2 कार्यकाळांचा विचार केला तर भाजपकडे बहुमत होतं, पण आता तिसऱ्या कार्यकाळात त्यांच्याकडे बहुमत नाहीये. मित्रपक्षांच्या साथीने हे सरकार उभं आहे, त्यामुळे वेगळी आव्हानं आहेत. राजकीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या काहीशी वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे या तिसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीचा आढावा घेणं, ते समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. पण हे समजून घेत असताना ते तितक्याच जाणकार व्यक्तीकडून समजून घेणं सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि आज आपल्यासोबत अशीच एक खास व्यक्ती आहे, ज्यांचे राजकीय व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण प्रत्येक जण उत्सुक असतो. बऱ्याचदा बेरजेचं राजकारण किंवा राजकीय समीकरणं ही सामान्य माणसांना कळत नाही, त्यामुळे सामान्य माणूस हा राजकारणापासून दूर पळतो. नको रे बाबा ते राजकारण, असं बऱ्याचदा होतं. पण अभ्यासपूर्ण विश्लेषण, ओघवती भाषाशैली, जुन्या घटनांचा संदर्भ, वेळोवेळी मारलेल्या कोपरखळ्या यामुळे सामान्य माणसांना सुद्धा राजकारणाची आवड निर्माण झाली आहे. मी कोणाविषयी बोलतेय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आज आपल्या सोबत आहे ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर. नमस्कार भाऊ. नमस्कार. साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. प्रतिपक्ष या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतोच, पण आज साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून तुमच्याशी बोलायला मिळतंय, तुमच्याकडून बरंच काही जाणून घ्यायला मिळणार आहे, त्यामुळे खरंच खूप एक वेगळा आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हा तिसरा कार्यकाळ आहे. सरकार तेच आहे, पण ध्येय धोरणात काय बदल झाले आणि त्याचे कसे परिणाम झाले? म्हणजे तू पहिल्यांदा जे सुरुवातीला सांगितलं की पहिल्या दोन्ही कार्यकाळामध्ये मोदींकडे बहुमत होतं आणि आत्ता नाहीये. याला याला मी नेहमी म्हणतो की हे मांडण्याची एक पद्धत असते की मला पाहिजे तशी स्टोरी मी तुम्हाला सांगतो. बहुमत हा आकडा आहे फक्त. बहुमत हे तुमच्या मनात नसेल तर उद्धव ठाकरेंकडे 280चं बहुमत होतं, ते टिकलं नाही. याचं कारण कागदावर बहुमत होतं, पण जे आकडा म्हणून एकत्र आले होते त्यांच्या मनात ते बहुमत नव्हतं, आणि तिथे फरक पडतो. अमेरिकेचा 7वा अध्यक्ष होता ज्याचं नाव अँड्र्यू जॅक्सन. त्याचं एक फार सुंदर वचन आहे, जवळजवळ 190 वर्षापूर्वीचं त्याचं वचन आहे. तो म्हणतो, वन मॅन विथ अ करेज मेक्स अ मेजॉरिटी. तर मेजॉरिटी म्हणजे तुमचा आत्मविश्वास असतो, जो मोदींकडे आहे. आणि हे मी गेल्या वर्षी 4 जूनला निकाल लागल्यानंतर पण मी सांगितलं होतं, किंबहुना त्याच्या आधी मी लिहिलेल्या पुस्तकात पण हा एक पुस्तकातलं एक चॅप्टर होतं, व्हॉट इज मेजॉरिटी. तेव्हा मेजॉरिटी ह्याचा अर्थ तुमच्याकडे मेजॉरिटी असणं आकडा दाखवायला उपयोग नाहीये, तो आत्मविश्वास पाहिजे. आणि म्हणून मोदींकडे तो आत्मविश्वास आहे. आणि त्यामुळे हे सगळे हे टिकेल का ते टिकेल का, तो नितीश काय करेल किंवा हा काय करेल, याची फिकीर मोदींना नव्हती. कारण मेजॉरिटीची चिंता असते, त्याला सरकार चालवायचं असतं.
आणि मोदींना देश चालवायचा. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. सरकार चालतं का, सरकार टिकेल का, या चिंतेत जे असतात ते आपल्या समोर उद्याचा दिवस उजाडेल का नाही मुख्यमंत्री म्हणून, पंतप्रधान म्हणून, याचा विचार करतात. मोदी त्याचा विचार करत नाही आणि तिथे मोदींचं यश आहे. मला आता परवा एका याच्यामध्ये एका हिंदी याच्यात त्यांनी माझ्याकडे हा विषय काढला होता. तेव्हा मी त्यांना सांगितलं, तुम्हाला असं वाटतं का पहलगाम नंतर 12-14 दिवसात आपण युद्धाची तयारी केली? बिलकुल नाही. हे सगळं 12-13 वर्ष चालू होतं. मोदी ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीत 2013 मध्ये उतरले तेव्हापासून हे तयारी केली. आणि तेव्हा मी मुद्दाम एक बोललो, ती कॉमेंट भरपूर लोकांना आवडली. म्हटलं आपण भारतीय लक्षात ठेवा आणि मोदी हा माणूस अस्सल भारतीय आहे आणि त्यामुळे त्याची विचार करण्याची जी पद्धती आहे, स्टाईल आहे, ती विचार करण्याची पद्धत अत्यंत भारतीय असल्यामुळेच तो 12-13 वर्ष विचार करत होता या देशाचे प्रॉब्लेम कसे सोडवणार. त्यातला एक प्रॉब्लेम पाकिस्तान आहे, त्यातला एक प्रॉब्लेम टेररिझम आहे आणि त्यामुळे ही तयारी पहिल्यापासून चालली होती. हा, त्यासाठी निमित्त पाहिजे होतं, ते निमित्त पहलगाम नाही दिलं. आणि म्हणून मी अजिबात मानत नाही की मोदींकडे आजच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये बहुमत नाही वगैरे वगैरे. बहुमत वगैरे, सरकार देश चालवणारे वेगळे आणि सरकार चालवणारे वेगळे. मोदी देश चालवतात आणि तिथे मोठा फरक पडतो का. आता ही गंमत आपल्या देशात, हा विनोद आहे की जपमाळ ओढल्यासारखं गांधी 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 फुलेशाह आंबेडकर म्हणायचं, पण त्यांनी काय म्हटलंय ते कधी समजून घ्यायचं नाही, त्याचं अनुकरण करायचं नाही. गांधीजींचं एक फार सुंदर वचन आहे, फाइंड द पर्पज मीन्स विल फॉलो. तुम्ही उद्दिष्ट ठरवा, साधनं जमा होतात. दुर्दैव असं आहे की हे गांधीवाद्यांना कळत नाही आणि हे मोदीला कळले आणि तिथे मोठा फरक पडतो. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की मोदींनी कधी चिंता केली बहुमताची. का केली नाही? कारण ते सरकार टिकवण्यासाठी कधी कामच करत नाही माणूस. सगळेच्या सगळे देशातले आत्तापर्यंतचे राजकारणी तुम्ही बघितले तर त्याच्या डोळ्यासमोर पुढची निवडणूक असते. पुढच्या निवडणुकीत बहुमताने मुख्यमंत्री पंतप्रधान व्हायचं असं असतं. पुढच्या वेळेला मला आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, नगरसेवक व्हायचे, म्हणजे 5 वर्षानंतर जणू काय आयुष्य संपणार आहे. म्हणून पहिल्यांदा 5 वर्षानंतर परत निवडून आणायची तयारी सुरू होते. मोदींचं तसं नाही. हा माणूस जेव्हा म्हणतो की मी 2047चा विचार करतोय, म्हणजे तेवढा काळ मोदी हयात असतील की नाही मला पण माहित नाही, 100व्या वर्षी. पण मुद्दा असा आहे की 100व्या वर्षी देश कसा असेल आणि तिथे मग इतरांपेक्षा मोदी वेगळे कसे आहेत हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून बहुमत हा विषय नव्हता. बहुमत हा विषय कधीही नव्हता मोदींसाठी. ना गुजरातमध्ये असताना होता, ना आत्ता आहे, ना आता जगाच्या पाठीवर आहे. काल काल परवाची गोष्ट आहे, त्यांनी G7ला जायचं नाकारलेलं आहे. मग काय हो, लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल. मोदींना जग काय म्हणेल याची पर्वा नाही. कुछ तो लोग कहेंगे हे जे आहे ते ओळखलेला माणूस म्हणजे नरेंद्र मोदी. आणि म्हणून तो माणूस देशाचा विचार करतो. मी जी कृती करतोय त्यांनी देशाचं नुकसान होईल का, समाजाचं नुकसान होईल का, असा विचार करणारा माणूस जेव्हा देशाला, कुठल्या समाजाला नेता म्हणून मिळतो, त्या देशाचं भवितव्य उज्ज्वल असतं. पण पहिले 2 कार्यकाळ आणि आत्ताचा तिसरा कार्यकाळ हा वेगळा आहे सगळ्याच अँगलने. तर येणाऱ्या पुढच्या 4 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर नेमकी काय आव्हान आहे? मी उलट विचार करतो, मोदींसमोर आव्हान आहेत असं मला कधीच वाटलं नाही. तुम्ही संपूर्ण मोदींचा कार्यकाळ बघितला तर मोदी विचार करतात तो अपॉर्च्युनिटी म्हणून विचार करतात. ज्याला आपण आव्हानं म्हणतो, चॅलेंज म्हणतो, चुनौती म्हणतो, त्याला मोदी अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात. आता आपण आता काल परवाच्या 4 दिवसाच्या किंवा खरं तर 6 तासाच्या युद्धात बघितलं तर एक गोष्ट दिसते की जे S-400 खुद्द रशियाने बनवलंय आणि रशियाला युक्रेन विरोधात उत्तम वापरता आलं नाही, ते भारतामध्ये त्याच S-400ने पाकिस्तान, अमेरिका
अगदी टर्की या सगळ्यांच्या पोटात धडकी भरवली. याचं कारण असं असतं की त्यांच्याकडून साधनं घेतली, पण ती आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत मोल्ड करून घेतली, आणि मोल्ड करणारे सगळेच्या सगळे इंडियन शास्त्रज्ञ, इंडियन जनरल्स आहेत. त्यामुळे आपल्याकडे काय मोदींची विचार करण्याची शैली बघितली तर माणूस पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय होतो? आपल्याकडे काय नाही आहे त्यापेक्षा आत्ता आपल्याकडे काय आहे याचा मोदी जास्त विचार करतात. मला त्या माणसाचं कौतुक तेवढ्यासाठी, मी अमेरिकेत जेव्हा 2006-07 मध्ये होतो तेव्हा तिथल्या एक फूड नावाचा चॅनेल होता, त्याच्यावर एक फार उत्तम कार्यक्रम मी बघितला होता. एक फार मोठा शेफ होता कोणतरी अमेरिकेतला, जगभर गाजलेला. तर तो एक कार्यक्रम करायचा, आणि तो कार्यक्रम असा असायचा की त्याला एका ठिकाणी बोलवायचे की इथे बाबा एवढे एवढे पाहुणे येणार आहेत, अमुक आहे तमुक आहे, आणि या वस्तू उपलब्ध आहेत, आणि त्यामधून तू करायचं. म्हणजे रेडीमेड तुम्ही बघता फूडचे कार्यक्रम, फूड ब्लॉग्स, त्याच्यामध्ये सगळं मांडलेलं असतं. इथे तसं नाही. तिथे एक असं उत्तम होतं की एका ठिकाणी कुठेतरी युरोपमधली गोष्ट होती, आणि अमेरिकन डेलिगेशन येणार आहे, फुटबॉलची मोठा काहीतरी सामना आहे, आणि तिथे त्या डेलिगेशनला खुश करायचंय. आणि तिथे त्याला सांगितलं गेलं 4 तास आधी. मग 4 तास आधी तिथे चुली कुठच्या आणायच्या, भांडी कुठून आणायची, इथून त्यांनी सुरुवात केली. आणि त्याने ते इतकं अप्रतिम करून दाखवलं त्यांनी दिलेल्या पैशामध्ये, की त्यातले $4,000 वाचवले आणि ते परत त्या क्लबला डोनेट केले. मोदी त्या पद्धतीत विचार करतात, आणि त्यामुळे आव्हानं आहेत. हा विषय मोदींच्या डोक्यातच नाही, हा आपल्या डोक्यात आहे. कारण आपण निगेटिव्हली विचार करतो. आपल्याकडचा सगळा नॅरेटिव्ह बघितला तर ते लोक पॉझिटिव्ह विचार करत नाही, हा माझा आक्षेप आहे. माझ्या मीडियावर आक्षेप काय की तुम्ही निगेटिव्ह लेवलवर विचार करता, तो सोडून द्या, पॉझिटिव्ह कडे विचार करा. मग तुम्हाला दिसेल, अरे आता एक आपण काय ते आत्ताच मी बघत होतो की काय त्या पाकिस्तानमध्ये 24 तासात 19 भूकंप झाले. बऱ्याच गोष्टी घडल्या त्या सोडून द्या, पण भूकंप झाल्यानंतर त्या इमारती पडतात, घरं पडतात, रस्ते काय ते उद्ध्वस्त होतात, ढासळतात, पूल पडतात. अशा वेळेला त्यातून जो बचावलेला असतो तो पहिल्यांदा जखमींना बाहेर काढायचा प्रयत्न करतो. मग त्यात गाडल्या गेलेल्या हाताशी उपलब्ध असलेली भांडी कुंडी कपडे लत्ते त्यातून परत नव्याने सुरुवात करतो. मग जिथे काहीच नाही त्यातून सुरुवात कशी करायची, तिथे मोदींचा विचार सुरू होतो. आणि म्हणून चॅलेंजेस नसतात, आपण जगतो. उद्याचा दिवस उजाडेल तेव्हा भाऊ तोडसेकर जिवंत असेल का मला माहित नाहीये, पण तो उजाडेल या अपेक्षेवर मी उद्याचा दिवस कसा जगायचा याचा विचार करतो. त्याला पॉझिटिव्हिटी म्हणतात, आणि ती मोदींकडे अक्षय नसा नसातून भरलेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की 4 वर्षाचा मोदी विचार करतात. मोदी पुढच्या 25, 30, 40 वर्षाचा विचार करतात की मी असेन नसेन. आणि हे याला मी ओरिजिनल इंडियन विचार म्हणतो. भारतीय विचार शैली जी आहे की आजोबाने लावलेले आंबे फणस आपण खातो. आता त्यांनी जर विचार करायचा की मला कुठे मिळणार आहे, तर ती झाडं लावली गेली नसते. आणि म्हणून हा जो ओरिजिनल विचार आहे, भारताची क्षमता कुठे आहे, आता जगात चर्चा मोठी चाललेली आहे, याचं चलन डॉलर, डी डॉलरायझेशन. डॉलर किंवा चलनाची किंमत कशावर ठरते? सोन्यावर ठरते. तर जगात मला एका मोठ्या अर्थशास्त्रज्ञाने म्हणजे मोठा सॉलिसिटर आणि जाणकार आहे अर्थशास्त्राचा, तो म्हणाला भाऊ हे फॉरगेट, म्हणाले काय सेन्सेक्स वगैरे त्याला काही अर्थ नसतो म्हणे. म्हटलं का? म्हणजे 30, 35, 40, 50 कंपन्यांच्या बळावर देशाचा जीडीपी ठरत नाही म्हणाला. मला जगाच्या सगळ्या रिझर्व्ह बँका त्यांच्या साठ्यात असलेल्या सोन्यावर त्यांच्या चलनाची किंमत ठरवतात. आपल्याकडे म्हणाला रिझर्व्ह बँकेत आहे त्याच्यात चौपट सोनं भारतात आहे, घराघरात आहे. कोणाकडे 5 ग्रॅम आहे, कोणाकडे 10 ग्रॅम आहे. हे जगाच्या इतर समाजाकडे नाहीये. त्यामुळे रुपया श्रीमंत आहे. आता हा विचार करण्याची ही जी पद्धत आहे, ही पद्धत तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाते. आणि मग तुमच्याकडे काय नाहीये यापेक्षा तुमच्याकडे काय आहे याचा तुम्ही विचार करता. आणि म्हणून या सगळ्या
दुर्दशेतून एक मोठा अर्थशास्त्रज्ञ जगन्मान्य हा पंतप्रधान होता. त्याने 8वी अर्थव्यवस्था 11वी करून टाकली. आणि अडाणी माणूस चहावाला त्याने 11व्यावरून ती अर्थव्यवस्था 3ऱ्या 4थ्या क्रमांकावर आणली. हा फरक आहे. त्यामुळे मोदींसमोर आव्हानं नाहीयेत, कारण मोदी पंतप्रधान नाहीये. मोदी हा कार्यकर्ता माणूस आहे. आणि कार्यकर्ता जो असतो तो मी निवडून येईन का असा विचार करत नाही. माझा पक्ष, माझा विचार, माझा अजेंडा, माझी भूमिका, माझी संघटना, माझा देश, माझा समाज. आणि तिथे मग ती सगळ्या देशाची जी आव्हानं आहेत ती मोदींची आव्हानं होतात. आणि म्हणून 4 वर्षाचा विचार मोदी करतच नाही. आणि त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट, मोदी आव्हानाला अपॉर्च्युनिटी समजतात, संधी समजतात. खरंय, म्हणजे दूरदृष्टी काय असते ती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघून लक्षात येतं. आणि तुम्ही आता अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला, त्याला जोडूनच मी एक प्रश्न विचारते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडिया असेल किंवा UPI किंवा GST बाबत जे काही निर्णय घेतले त्यावर सातत्याने विरोधक काही ना काही त्यातल्या त्रुटी काढत होते. पण तरीही सुरुवातीपासून तिसरी अर्थव्यवस्था हे जे एक लक्ष होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेलं होतं आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू आहे. आता आपण जपानला मागे टाकलंय. तर या सगळ्या त्यांच्यावर होणाऱ्या त्यांच्या विरोधकांच्या ज्या काही गोष्टी आहेत याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे कुठल्याही गोष्टींकडे त्यांनी लक्ष न देता त्यांचं जे ध्येय होतं ते त्यांनी गाठलेलं आहे, तर याच्याकडे राजकीय दृष्ट्या कसं पाहता? माझ्या वयामध्ये 2 वर्षाचा फरक आहे. मी मोदींपेक्षा वयाने 2 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे आमची एकच पिढी आहे म्हणायला हरकत नाही. आमची पिढी चांदोबा वाचून वाढली. चांदोबा नावाचं मासिक होतं, त्याच्यात गमतीशीर गोष्टी असायच्या. आणि त्याच्यामध्ये एक कुठे मोठ्या डोंगरात एक दरी आहे, मग त्या दरीतून गुहा आहे, आणि त्या गुहेमध्ये काय हिरा ठेवलाय, काहीतरी ठेवलाय, आणि मग तिथे तो काय कथेचा नायक असतो तो जातो. आणि मग त्याला सांगितलं जातं तुझ्या मागे किंकाळ्या ऐकू येतील, तुला कोणतरी हाक मारेल, तुझ्या ओळखीचे आवाज काढेल, मागे वळून बघू नकोस, मागे वळून बघू नकोस. हे सातत्यानं मला वाटतं मोदी त्या गोष्टी वाचून वाढले. त्यामुळे हे जे असे तक्रार करणार आहेत निगेटिव्ह, त्यांच्याकडे मोदी बघतच नाही. आणि म्हणून मोदी पत्रकार परिषद न घेण्याचं कारण ते आहे. मी नेहमी सांगतो, तुम्ही निगेटिव्हच. आता राहुल गांधींनी विचारलं ना किती विमानं पडली. हा जो मला वाटतं पुलंच्या किंवा कुठच्या ह्याच्यात तुम्ही कोकणी माणसाचं वर्णन केलंय, तर तो काय म्हणाल कसे त्यांनी दाखवले की SSCचा निकाल लागलाय आणि तो शेजारी आपल्या अंगणातून पलीकडच्याला विचारतो झील नापास झालो मारे. म्हणजे तो रिझल्ट काय लागला विचारत नाही, तो नापास झाला की नाही विचारतो. ही निगेटिव्हिटी आहे. तेव्हा राहुल गांधी, पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्न विचारताना थोडी तरी अक्कल पाहिजे की आजच्या जमान्यामध्ये कुठेही काही पडलं झडलं तर लोकांच्या हातात स्मार्टफोन आहे, ताबडतोब फोटो काढून लोक व्हॉट्सअपवर टाकतात, फेसबुकवर टाकतात. मग आपल्याकडे नाही, पण आपली 5 विमानं, अर्ध विमान पडलं तरी पाकिस्तानने त्याचा बागुलबुवा केला असता ना. ते नाही बोलत आहेत आणि राहुल गांधी बोलतात. इथे राहुल गांधींची डोकं कुठच्या लेवलवर चालतं कळतं. त्यांना निगेटिव्ह बघायचंय. आणि म्हणून नसेल तर मग जाऊन दे, सोडून द्या. तर मोदी मला आठवतं जेव्हा 2013च्या जुलैमध्ये त्यांना पक्षाने राष्ट्रीय पातळीवर आणायचं ठरवलं, मी त्यावेळेला ब्लॉग लिहित होतो. आणि मी ब्लॉग पण त्यांच्या मोदींच्या एका वाक्यावर लिहिला होता की त्यांचं एक वाक्य होतं, ज्याचा स्वतःवर विश्वास असतो इतिहास त्याचा असतो. इतिहास त्याचा असतो. त्यामुळे मोदींचा स्वतःवर विश्वास होता. त्यांनी आज भारत नावाच्या एका समाजामध्ये स्वतःवरचा विश्वास निर्माण केला आणि चक्रावून गेलेत लोक, चक्रावून गेलेत. आता आपण साधी गोष्ट घेऊ, ते अग्निवीर काढलं. ही सगळी पाकिस्तानमधून सोडले गेलेले तुमचे ड्रोन्स वगैरे होते, ते पाडायचं काम करणाऱ्या सगळ्या तुकड्या ह्या अग्निवीरच्या आहेत. अग्निवीरच्या आहेत. फरक तिथे पडतो. तुम्ही काय तो ब्राह्मोस वापरलं, तुम्ही आकाश तीर वापरलं,
हे सगळं जग हडबडून का गेलंय? अरे भारताचं इंडिजिनस एवढं आहे, हे स्वदेशी बनलेलं आहे, याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये. याचं कारण तुमच्या शिक्षणापासून इतकी निगेटिव्हिटी भरलेली आहे की आपण लायकच नाही आहोत, आपण नालायकच आहोत, हे इतकं करून ठेवलेलं आहे की जे करणं शक्य आहे ते करायची इच्छा पण तुमच्या मनात निर्माण होऊ नये. आणि मोदींनी त्या काळातून तुमचा समाज बाहेर काढलाय. हे सगळे करणारे कोण आहे? बघितलं तर सामान्य सामान्य घरातली मुलं पुढे शिकून आलेली आहेत, त्यांनी केलेलं आहे. आणि तिथे मग सुरुवात होते. आणि म्हणून मी त्या एका हिंदी याच्यात सांगितलं की पहलगामची तयारी सुद्धा, या युद्धाची तयारी, भारताच्या सुरक्षेची तयारी मोदींनी पंतप्रधान होण्याच्या आधीपासून सुरू केली होती. त्यांच्या डोळ्यासमोर होतं काय करायचं ते. आणि म्हणून मी तिथे एक उदाहरण दिलं की ह्याला मी भारतीय मानसिकता एवढ्यासाठी म्हणतो की मुलगी 5-7 वर्षाची असल्यापासून बाप 18-20व्या वर्षी तिच्या लग्नाची तयारी मुलगी 5-6 वर्षाची असल्यापासून करतो. ही जी मानसिकता आहे, हे इंडियन ओरिजिनल थॉट आहे, थॉट प्रोसेस आहे, ती मोदींकडे आहे. आणि म्हणून पहलगामला काहीतरी घडेल त्याच्यानंतर मी विचार करीन असं नव्हतं. यासाठी जी सज्जता होती ती ती सज्जता ही 12 दिवसात होत नाही. हा, त्यासाठी गोष्टी एखाद्या ठराविक जागी ठेवणं आणि फायर करणं, एवढ्यासाठी 12 दिवस लागले, पण तयारी 12 वर्ष चालू होती. आणि त्यामुळे मग फरक तुम्हाला कळेल की प्रत्येक गोष्ट. आणखीन एक त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे की मोदींची थॉट प्रोसेस तुम्ही बघितली की प्रॉब्लेम म्हणजे तहान लागली की विहीर खोदा असं नाहीये. तहान लागणार आहे पाण्याची, कदाचित 1 वर्ष दुष्काळ पडेल, तर त्यासाठी पाण्याची सोय करून ठेवणं. हे जे म्हणजे नोटबंदी केली, त्या नोटबंदीच्या आधी जनधन अकाउंट आधी काढले होते ना, पण नोटबंदी नंतर झाली. पण लोकांच्या खात्यात बदलायचे पैसे त्या खात्यात जाऊन भरा, ती खाती आधी काढली ना. म्हणजे ही तिथे कळतं तुम्हाला की समस्येचा पाठलाग नाही करायचा, समस्येने आपला पाठलाग केला पाहिजे. हे उलट चक्र फिरलेलं आहे. म्हणजे तिथे मग 4 वर्षात काय करायचंय काय नाही याची फिकीर नाहीये त्यांनी. खरंय. तुम्ही जसं आता म्हणालात की पंतप्रधान मोदींना माहिती की त्यांना काय करायचंय आणि त्या दृष्टीने त्यांची तयारी ही खूप आधीपासून सुरू होती. जसं ते पंतप्रधान झाले तसं परराष्ट्र धोरणावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं, अनेक परदेश दौरे केले. पण प्रत्येक वेळी त्यांच्या परदेश दौऱ्याची विरोधकांनीच नाही तर अनेक लोकांनी सुद्धा खिल्ली उडवली, ती आज सुद्धा उडवली जाते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरण असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली, हे तर खरंय. पण आत्ताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्याचा कसा फायदा झाला? अगदी पहिला दिवस 16 मे 2014 ज्या दिवशी त्यांनी शपथ घेतली, पहिला पंतप्रधान होता देशाचा की ज्याने आपले भोवतालचे शेजारी आहेत सार्क कंट्रीज, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना शपथविधीसाठी बोलवलं. त्याच्यापूर्वी कोणी केलं नाही. तर मी तेव्हाच माझ्या ब्लॉगवर लिहिलं होतं की हे बोलवलंय ते फक्त समारंभ म्हणून नाही, त्यांना समजावायला बोलवलं, बाबांनो याच्या पुढे मी तुमचा बाप आहे, हे कृतीतून दाखवून दिलं त्यांना बोलून. आणि सिस्टमॅटिकली तुम्हाला बघाल की आज पहिल्यांदा पहिल्या 5 ते 7 वर्षामध्ये तुम्ही आशियामध्ये भारत हा सगळ्यात स्टेबल देश आहे, स्टेबल गव्हर्नमेंट आहे, स्टेबल इकॉनॉमी आहे, हे दाखवलं. आणि आज अख्ख्या जगामध्ये हलकल्लोळ माजला असताना एकमेव देश जगात स्थिर आहे तो भारत आहे. आणि आपण त्याच्या 240 आकड्याकडे बघतोय. निगेटिव्हिटी कशी असते बघा की जगातला सगळ्यात स्थिर देश आहे आणि तो बहुमताचं सरकार नसलेला आहे. पण जो बसलाय त्याला माहिती आहे बहुमत म्हणजे काय. मला आठवतं 99 मध्ये महाराष्ट्रात जेव्हा युतीचं सरकार गेलं आणि दोन्ही काँग्रेस आणि सगळ्या पुरोगामी असं सरकार आलं, तेव्हा अरुण गुजराथी हे सभापती होते. आणि पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या असल्या थिल्लर जी लोकशाही आपल्याकडे
इतकी बेरीज आहे की नाही, तितकी वजाबाकी आहे की नाही, त्याचं त्यांनी छान वर्णन केलं होतं. म्हणजे आपली लोकशाही हळूहळू आकडेवारीची झालेली आहे. म्हणजे त्यामध्ये 51 म्हणजे 100 असतात आणि 49 म्हणजे शून्य असतो. हा आपण लोकशाहीचा पोरखेळ करून ठेवलाय, म्हणून आपलं थिंकिंग तसं होतं. पण मोदींचा तसं नाही. मोदी हा माणूस त्या लेव्हलवर विचार करतो. परराष्ट्र धोरण हा तेव्हा टिंगल केली जात होती की मोदींना इंग्रजी बोलता येत नाही, मग काय करणार, मग काय करणार. त्यांनी 57 का 58 देशांना भेटी दिल्या. त्याचा हेतू असा होता की बाबांनो, आजवरचा तुमच्या डोक्यात असलेला भारत आणि आत्ताचा 14 नंतरचा भारत यामध्ये फरक आहे. यामध्ये फरक आहे की जगाने कोणी येऊन टपली मारावी आणि सहन केलं जाईल, नाही केलं जाणार. मला आठवतं, मी मध्ये एका व्हिडिओत माझ्या सांगितलं पण होतं, 1970च्या दशकामध्ये ही जी अलिप्त राष्ट्र परिषद म्हणून होती, त्याच्यावर महाराष्ट्राचे संपादक गोविंद तळवलकर यांनी फार सुंदर अग्रलेख लिहिला होता. म्हणाले, ही भिकाऱ्यांची फौज आहे. किंवा दारात बोहारणी येतात, जुने कपडे देऊन नवी भांडी देतात, तर त्या बोहारणीने दम द्यावा त्या घरच्या गृहिणीला, की खिसा फाटलेली पॅन्ट घेणार नाही, बटन तुटलेलं शर्ट घेणार नाही. तसे हा लिप्त राष्ट्राचे जे परिषद बसते आणि प्रस्ताव पास करतात, ते तसे भिकाऱ्यासारखे असतात. आणि तिथे फरक पडतो. त्यांनी दाखवलं होतं की नाही, मला कोणाचीही गरज नाहीये, आलात तर दोस्त म्हणू बरोबर या, माझ्यापेक्षा छोटे नाही, माझ्यापेक्षा मोठे नाही. आणि हे मला वाटतं त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान वेगवेगळ्या चॅनेलला मुलाखती दिल्या होत्या. तेव्हा कुठल्या तरी एका चॅनेलच्या मुलाखतीत त्यांना विचारलं की तुम्हाला इतक्या पाश्चात्य देशांनी व्हिसा नाकारला होता किंवा कॅन्सल केला होता, मग त्यांच्याशी आपले परराष्ट्र संबंध कसे राहतील. तर मोदी म्हणाले की हे व्यक्तिगत नाहीये म्हणत, परराष्ट्र धोरण हा विषय व्यक्तिगत नसतो. हाँ, लेकिन एक बात है कि कोई आंख उठाकर देखेगा नहीं चलेगा, ना आंख उठाकर ना आंख झुकाकर. आणि हे पहिली 5 वर्ष त्याच्यात गेली आणि म्हणून तुम्हाला दिसेल की दुसरी टर्म सुरू झाली, त्या दुसऱ्या टर्मच्या पहिल्या संसद अधिवेशनामध्ये फटाफट 370 हटवून टाकलं आणि पाकिस्तानच्या बाजूने एकही देश उभा राहू शकला नाही. त्याचं कारण पहिली 5 वर्ष मशागत केलेली होती. पण ही मशागत करण्यासाठी आवश्यक असतं की मशागत म्हणजे काय माहिती पाहिजे. ज्यांना बटाटा जमिनीखाली येतो की शेंगदाणा जमिनीच्या वर येतो हे सुद्धा माहिती नाही, असे शेती तज्ञ आपल्याकडे असतात. तसंच मग राजकारणात काय घडतंय. म्हणजे मी नेहमी एक गोष्ट सांगतो की क्रिकेट मधले जाणकर, क्रिकेट सर्वाधिक कोणाला कळतं की जे स्टेडियम मध्ये बसलेले असतात. आणि क्रिकेट मधलं काहीच कळत नाही, ते मध्ये खेळपट्टीवर खेळत असतात. कशाला सचिन तेंडुलकरने बॅट मध्ये घातली. 5-7 सेकंदात ज्याच्या अंगावर बॉल येतो त्याला क्रिकेट कळत नाही, पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेला अतिशहाणा असतो. तर तो फरक आहे. त्यामुळे मोदी काय करतात हे मोदींना माहितीये, राजकारण करतात त्यांना राजकारण माहितीये, पण याच्यावरचं पांडित्य सांगणारे जे आहेत ते बुकिश असतात. त्यांनी पुस्तकं वाचलेली असतात, पण स्वतःचा अनुभव काहीही नसतो. आणि म्हणून काँग्रेसचं जे नुकसान झालेलं आपण निवडणुकांमध्ये बघतो, कारण काँग्रेस निवडणूक न लढवणारे लोक आहेत ते नेतृत्व करतात. मग जयराम रमेश असेल, चिदंबरम असेल. आणि उलट मोदींचं आहे. मोदींकडे तुम्ही बघाल तर एक ती निर्मला सीतारामन सोडली तर सगळ्यांना लोकसभेत निवडून यायला भाग पाडले मोदींनी. जा लोकांना फेस करा. इथे फरक कळतो आपल्याला राजकारणाकडे बघण्याचा आणि मग ते प्रश्न हाताळण्याचा आणि सोडवण्याचा, आणि त्याचा परिणाम मग आपोआप तुम्हाला दिसत असतो. एक प्रश्न विचारेल, पंतप्रधान मोदींनी या पदाची प्रतिष्ठा एका वेगळ्या उंचीला नेऊन ठेवली आहे. आता पंतप्रधान मोदींनंतर भारताचं नेतृत्व तितक्याच समर्थपणे कोण करू शकतो हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. पण तुमच्या मते पंतप्रधान मोदींनंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल आणि तो कसा असावा? इथेच आपला प्रॉब्लेम सुरू होतो पत्रकारांचा.
की निदान 10 वर्ष तरी मोदींना हलण्याची गरज नाहीये, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. आणि दुसरी गोष्ट, 2013 पर्यंत मोदी हे घेऊ शकतात जबाबदारी, कोणाला माहिती होतं. आपण आपल्या देशाचं अनेक आपण काय म्हणतो पोपटपंची करतो, तसा एक विषय आहे की संभवामी युगे युग म्हणजे काय. जेव्हा देश संकटात असेल, समाजात असेल, तेव्हा मी येतो हे सांगून गेले ना. मग तो येतो. तो मोदींनाही माहिती नाही मोदींचा उत्तराधिकारी कोण आहे. पण ज्या वेळेला हा समाज, हा देश संकटात असेल, तेव्हा दुसरा मोदी उभा राहील. लक्षात ठेवा. जिजाऊंना पण माहित नव्हतं आपला मुलगा इतिहास पुरुष होणार आहे. हे आपण याच्यापासून खूप शिकण्यासारखं असतं. आपण मोदींकडे बघतोय, मोदींची टिंगल केली असं तू विचारलं मला. पण विचार कर, शिवाजी महाराजांनी सर्वाधिक लढाया स्वकीयांशी लढलेले, मराठ्यांशी लढलेले. बादशाह सुलतानांच्या दरबारी चाकरी करणारे मराठेच शिवरायांच्या विरुद्ध लढत होते. परकीयांची किती लढाया झाल्या. तेव्हा हे हे सगळं गृहीत आहे. शिवाजी महाराजांनी गृहीत धरलं होतं, मोदींनीही गृहीत धरले. मला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा जितका अभ्यास उद्धव ठाकरे वगैरे या मंडळींनी केलेला नाही, जितका अभ्यास अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी केलाय, ते शिवाजी महाराजांच्या वाटेवर चाललेत. आणि ह्याचं मी गंमत म्हणून बोललेलं नाही. मला एक आठवतं की 2013 मध्ये मोदी उमेदवार झाले. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर, पत्रकारांसमोर, काय काय बुद्धिमंतांसमोर त्यांचं चाललं होतं. तर त्याची सुरुवात दिल्लीच्या श्रीराम कॉमर्स कॉलेजमध्ये झाली. आणि तिथे त्यांनी, आणि ते पुढे अनेक तरुणांच्या बैठकीत ते सांगायचे की ये करियर के पीछे मत पडो, कुछ बनने की मत सोचो, कुछ करने की सोचो. हे ते सगळीकडे बोलायचे. पण ज्या वेळेला त्याच लाईन मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं भाषण होतं, त्यावेळेला गुजरातचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान त्या षडयतीत त्यांनी तेच परत सांगितलं की कुछ बनने की मत सोचो, कुछ करने की सोचो. पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये मोदींनी एक त्याला पुस्ती जोडली, महाराष्ट्रात आहे म्हणून, आणि ती दिशा सांगते. ते म्हणून तो देखो, शिवाजी महाराज कुछ बनने के लिए नहीं निकले थे, करने के लिए निकले थे, बन गए. बन गए याचा अर्थ महाराज झाले. शिवाजी महाराज बनायला बाहेर पडले नव्हते, पण ते एक स्वयंभू महाराष्ट्र निर्माण करायला निघाले. आणि देशाच्या मोठ्या प्रदेशावर मराठेशाहीचा झेंडा प्रस्थापित झाला. त्याची सुरुवात तिथे होती, करायला सुरुवात केली. सचिन तेंडुलकर किंवा सचिन तेंडुलकरचं पण वाक्य, मी सेंचुरी केल्या नाहीत, त्या झाल्या, मी फक्त खेळत होतो. आणि इथे कळतं की मग या दिशेने मोदी कसं जात आहेत, आणि ते इतरांना कळत नाही. याचं कारण आपल्या विचारामध्ये दोष आहे. चित्रामध्ये दोष नाही. तो काय, तो शेर आहे ना, जिंदगी भर वो गलती करता रहा, आईना साफ करता रहा, चेहरे पर धूल थी. तर त्यामुळे बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनात दोष आहे. मी नेहमी सांगतो की मला अनेक जण, हे तुला कुठून कळतं, कुठून सुचतं. माझ्याकडे लहान मुलासारखा इनोसन्स आहे. मी जे दिसतंय ते बघायचं हिंमत ठेवतो, ते मला आवडो ना आवडो. आणि मग त्याच्यात काय आहे ते तुम्हाला दिसतं, मग तुम्ही त्याच्यावर विचारांची प्रक्रिया करा. पण तुम्ही वैचारिक चष्मा लावून बघितलं की तुम्हाला खरं काय ते दिसत नाही, तुम्हाला पाहिजे ते दिसतं. आणि मग सगळ्यांचा प्रॉब्लेम तोच आहे ना. ते सिनेमाचं गाणं आहे तसं, की प्रत्येक मुलगी वयात आली की तिला आपण सुंदर आहोत असं वाटतं, आणि कोणीतरी सांगितलं की आवडतं. मग ते गाणं आहे ना, क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो. मग ती म्हणते, फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है. पण त्याच्या पुढच्या ओळीमध्ये सगळा आशय भरलेला आहे, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है, होता नाहीये. ते होता नाहीये गाण्याचा भाग नाहीये, पण सपना सच्चा लगता है.
पण ते स्वप्न सत्या करण्यासाठी जर तुम्ही मेहनत करणार नसाल तर ते स्वप्न खरं होत नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी हा विषय नाहीये. तो येईल, तो मोदींनाही माहिती असं मला वाटत नाही. आपल्याला घाई आहे. पुढे मला माझा एक मित्र भयंकर क्रिकेट शौकीन आहे. त्याने मला 3दा हा प्रश्न विचारला. म्हटलं मग तुझा आवडता बॅट्समन आउट व्हायची वाट का बघतोस तू? त्याच्या पुढचा यावा असं तुला का वाटत नाही? तुला तो सचिन तेंडुलकर किंवा वीरेंद्र सहवाग आउट व्हायला नको असं वाटतं. मग तू पुढचा विचार का करतोयस? मोदी आहे ना, मोदी आहे. आणि दुसरी गोष्ट, मोदींनी मोठी गोष्ट काय केली असेल की आज बघितलं तर दुसऱ्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व मोदी डेव्हलप करतायत. ज्योतिरादित्य सिंधिया असेल किंवा तो कोण आहे तेजस्वी सूर्या मला वाटते, काही तिसरी पिढी आहे. तुम्हाला तुमचा हेमंत विश्व शर्मा आहे किंवा योगी आहे किंवा देवेंद्र फडणवीस आहेत, ही माणसं स्वयंभू तयार केली जात आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस सारखा माणूस जो महापौर होता, डायरेक्टली आमदार आणि एकदम मुख्यमंत्री, साधा मंत्री पण नव्हता, मग त्यांनी कसं हाताळलं? तर मला जेव्हा विचारलं होतं कोणीतरी, तेव्हा मी सांगितलं ही मोदींची स्टाईल आहे. जा ढोपरं फुटू देत, 2-3दा नाकातोंडात पाणी घेतल्याशिवाय पोहता येणार नाही. ती मोदींची स्टाईल आहे, ती मोदींची स्टाईल. आणि आणखीन एक आपण बारकाईने बघितलं तर आज तुलाही विचारलं तर हरियाणाच्या मुख्यमंत्र्याचं नाव सांगता येईल? ओडिशाचा मुख्यमंत्री कोण आहे? गुजरातचा कोण आहे? नाही सांगता येत. पुढे फेसलेस लिडरशिप, पक्ष, भूमिका, अजेंडा, ही लिडरशिप असली पाहिजे. हा, तो बैलगाडा उडून नेण्याची ताकद असलेला माणूस मिळाला पाहिजे, बस. बाकी पक्ष महत्वाचा आहे, भूमिका महत्वाची आहे, प्रोग्राम महत्वाचा आहे, पॉलिसी महत्वाची, व्यक्ती नाही. आणि बाकी सगळे मोदी विरोधक तिथे फसलेले, ते चेहऱ्यात फसलेत आणि मोदी चेहरा संपवायला निघालेत. मी सुरुवातीला म्हटलं होतं की मोदींची वर्षपूर्ती हे एका जाणकार व्यक्तीकडनंच समजून घ्यायला हवं. ते का, याचं उत्तर मला वाटतं इथे. कारण वर्षपूर्ती म्हटल्यावर त्यांनी घेतलेल्या निर्णय किंवा त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला जाईल. मग त्यांना बहुमत नव्हतं किंवा मित्रपक्ष आहेत, या सगळ्यात आपण अडकलेलो आहोत. पण वेगळा विचार काय असतो तो आज भाऊ तुमच्याकडून आम्हाला समजून घेता आला. आणि खरंच साप्ताहिक विवेकच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. एक वेगळा विचार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा माणूस नेमका काय, त्यांची दूरदृष्टी, त्यांच्या कामाचे वेगवेगळे पैलू आज तुमच्याकडून आम्हाला जाणून घेता आले. आणि ते तुम्ही इतक्या छान आणि सोप्या पद्धतीने उलगडले, त्याबद्दल खरंच मी मनापासून आभार मानते. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हा एपिसोड नक्की आवडला असेल. एक वेगळा विचार आजच्या या गप्पांमधून आपल्या सगळ्यांनाच मिळणार आहे. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. भाऊंचे आपण सगळे व्हिडिओ ऐकत असतोच, पण आज साप्ताहिक विवेकच्या मंचावरून आपण त्यांना ऐकतोय, त्यामुळे एक वेगळा आनंद आपल्या सगळ्यांनाच आहे. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवाच. पण साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक. धन्यवाद.